चला तर मग पाहूयात ब्लाउजवर जरदोसी वर्क कसे करायचे। नमस्कार मंडळींनो, मी प्रियांका। श्री क्रिएशन या आपल्या मराठी चॅनलवर तुमचे स्वागत आहे। थंबनेलवरून समजलंच असेल, आज आपण आरी वर्कमध्ये जरदोसी कशी करायची ते पाहूयात। खूप दिवसांनी मी हा ब्लाउज आरी वर्क करायला घेतला। यावर आधी मी डिझाईन ट्रेस करून घेतली व कडेने चेन स्टिच घालून घेतली। त्यानंतर आपण जरदोसी कशी वापरायची ते पाहूयात। त्यासाठी मी आधी नक्षीची जरदोसी एक लाईन करून घेतली व त्यावर डिझाईन करण्यासाठी मी अशी कॉपर कलरची जरदोसी वापरली आहे। त्यासाठी मी तिचे छोटे छोटे तुकडे करून घेतले। ही नक्षी बनवण्यासाठी अशी जरदोसी नीडल मिळते, ती मी यासाठी वापरली आहे। जरदोसी नीडलमध्ये मी हे जरदोसीचे छोटे छोटे तुकडे लोड करून घेतले व स्टिच करायला सुरुवात केली। प्रथम आपण येथे जरदोसी खाली घेऊन त्या टाक्यामध्ये घेतले व तो टाका पुढे घेतला। तिथे एक चेन स्टिच दिली। पुन्हा एकदा त्याच्या पुढे एक छोटीशी चेन स्टिच दिली व पुन्हा मी मागे दोरा घेतला व तेथे एक स्टिच दिली। त्याच्या पुढे आणखी एक स्टिच दिली। पुन्हा मी जरदोसी खाली घेतली, पुन्हा एक स्टिच घातली जरदोसी लॉक करण्यासाठी। त्याच्या पुढे आणखी एक छोटी स्टिच घातली। अशा प्रकारे मी पूर्ण जरदोसी या गळ्याला लोड करून घेतली। तुम्हालाही असेच नवनवीन व्हिडिओज पाहायला आवडतील का? नक्की कमेंटमध्ये सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रकारे मी पूर्ण गळ्याला लोड करून घेतली आहे। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।